पाऊस थांबला असला तरी वसई विरारमधील नागरिकांच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत। अनेक सोसायट्यांमध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचलंय आणि त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिका तसेच संपूर्ण वसई तालुका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अजूनही रस्त्यांवर पाणी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे। 3 ते 4 दिवस उलटून गेले तरी अनेक भागांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही। त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच वापरासाठीच्या पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली आहे। वसईतील गोकुळ अंगण आणि कृष्णा टाउनशिप परिसरातील 350हून अधिक सोसायट्यांमधील रहिवासी सलग 4 दिवस अंधारात आहेत। वीज नसल्यामुळे घरांमध्ये स्वयंपाक करणंही अशक्य झालंय। काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने अनेक अडचणींचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय। अनेक इमारतींच्या तळघरांमध्ये अजूनही पाणी साचलं असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी किंवा गच्चीवर वेळ काढावा लागतोय। अशा कठीण परिस्थितीत रात्रीच्या जेवणाची चिंता नागरिकांसमोर उभी राहिली आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, 4 दिवस उलटलेले आहे, मात्र वसईकरांना अजूनही कशा आव्हानांचा सामना करावा लागतोय, कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 2-3 दिवसांपासून जो पाऊस चालू होता, साधारणपणे 750 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस या मुख्य भाग आहेत। ज्या प्रकारे पाऊस मागच्या 2 पडला परिसर तर सोसायट्यांमध्ये अजूनही पाणी साठलेलं आहे। नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे। खरं तर मुंबईच्या इतक्याच जवळ असणारं हे शहर आहे, मात्र 4 दिवसांपासून नागरिकांना या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हे दुर्दैवच म्हणावं लागेल। अजूनही प्रशासनाकडून पुरेशी मदत वसई विरारकरांपर्यंत पोहोचत नाहीये आणि त्यामुळे हा गलथान कारभारच म्हणावा लागेल। अनेक भागांमध्ये अजूनही वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही। 4 दिवसांपासून अनेक वसई विरारकर हे अंधारातच जीवन जगतायत। पाणी त्यासोबतच दूध किंवा जीवनावश्यक वस्तूंचा अभाव आहे। या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। वेदांकडून आपण या संदर्भातले अपडेट जाणून घेत होते। पिण्याच्या पाण्याबरोबरच वापरासाठीच्या पाण्याची टंचाई आहे आणि त्यामुळे वसई विरारकरांच्या समस्या कमी होण्याचं नाव काही घेत नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.